Today, see this lecture number 8, the pasteurization of milk and its method. Okay, in your market, you have seen that the different milk pouches, and at front of this one milk pouch should be written there pasteurized homogenized milk. त्या पाकिटवर pasteurized homogenized milk. तर नक्की आज आपल्याला ती स्टडी करायची व्हॉट इज मीन बाय पाश्चरायझ आणि त्याच्या पद्धती कुठल्या कुठल्या म्हणजे काय हे आपल्याला स्टडी is one point considered in this lecture. First one, introduction. Second one is the definitions of this pasteurization. Is the objective of pasteurization. Then, which one standard formulation in the pasteurization and methods of pasteurization. This one points considered in this lecture. Let's see the first one. Introductions. Introduction. The word pasteurization derived from the name of eminent French scientist Louis Pasteur. This pasteurization technique, first one started in the world by and carried by this one eminent French scientist, that is Louis Pasteur, who is in the studies during the period of 1860 to 1870. 1860 ते 1870 या सालामध्ये 1860 ते 1870 या सालामध्ये लुईस पाश्चर यांनी पहिल्यांदा काय केलं पाश्चरायझेशन चालू केले. दिस वन that is a heating certain liquid specifically in the wine. त्याच्यामध्ये पहिल्यांदा पाश्चरायझेशन प्रक्रिया त्यांनी चालू केली कशावर वाईन वरती. ओके, जगामधली पहिली पाश्चरायझेशन प्रक्रिया चालू झाली 1860 त्या मध्ये लुनी वाईन इंडस्ट्री मध्ये चालू केली. अगेन इन द 1880 1880 साली द जर्मन अँड डेन्मार्क सायंटिस्ट दॅट डॉक्टर डॉक्टर the past in the world. दुधातली डॉक्टर मनीचे सायंटिस्ट 1880 साली पहिल्यांदा पाश्चरायझेशन कनेक्ट कस काय परत हे करायचं का
बघा बरं. हॅलो. 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 आवाज येतोय का? येतोय सर. हॅलो. ना स्क्रीन दिसती ना? हो हो स्क्रीन दिसती का? हा ते नेट हो प्रॉब्लेम झालता. हा चालू करूया परत. ओके. Definitions of pasteurization. It is each and every pound of milk at least 63 degrees Celsius 30 minutes. Okay. म्हणजे दुधाच्या प्रत्येक पार्टिकलला 63 डिग्री सेल्सिअस 30 मिनिटासाठी काय केलं जातं, हिटिंग केलं जातं, किंवा किंवा और 72 डिग्री सेल्सिअस फॉर 15 सेकंड्स, किंवा 72 डिग्री सेल्सिअसचे जर तुम्ही देणार असेल तर 5 सेकंड, अँड डायरेक्टली कूल टू द 5 डिग्री सेल्सिअस. आणि लगेच 5 डिग्री ते काय 63 डिग्री सेल्सिअसला तर 15 मिनिट ठेवायचंय, आणि लगेच दूध काय करायचंय 5 डिग्री सेल्सिअसला कूल करायचंय. दिस फिनिशिंग इट इज अ प्रोसेस ऑफ हिटिंग ऑफ each and every particles of milk for 72 for 15 seconds and direct cool to, it is a definitions of pasteurization. Object of the pasteurization का करायचे? झालं ना? परत स्क्रीन एक करावं लागेल काय? Objectives of this pasteurization. Objective of the pasteurization. The first one, to render the milk safe for the human consumption, pathogenic destroy करायच्यात. तर इथं त्यानंतर सेकंड वन ऑब्जेक्टिव्ह टू इम्प्रूव्ह किपिंग क्वालिटी ऑफ मिल्क बाय डिस्ट्रक्शन ऑफ ऑल द स्पॉइलेज मायक्रो ऑर्गॅनिझम. याच्यामध्ये दूध जे नाशवंत करणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझम दुधामधनं पाश्चरायझेशननी नष्ट केले जातात. थर्ड वन ऑब्जेक्टिव्ह इट डिमिनिशेस द अनसक्शन. यामध्ये स्वच्छ दूध काय होती निर्मिती. इट यूज टू मास क्वालिटी ऑफ मिल्क. याच्यामध्ये लो क्वालिटीचं मिल्क सुद्धा तुम्ही पाश्चराइज करू शकता. इमिनिशेस सिग्निफिकंटली द न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ मिल्क. दुधाची जी
क्वालिटी आहे, दुधाची गुणवत्ता आहे, ही गुणवत्ता याच्यामध्ये काय होती, वाढली जाते. इट रिड्युसेस द क्रीम लाईन और क्रीम व्हॉल्यूम. याच्यामध्ये जे दूध टँकर मधनं येत असतं किंवा इतर त्यावेळेस वरती साय येत असती, तर ती साय काय केली जाते, पाश्चरायझेशननी ब्रेक केली जाते. हे जे महत्वाचे काय आपले उद्दिष्ट आहेत. देन नेक्स्ट वन इज द फॉर्म्युलेशन्स ऑफ स्टँडर्ड. काय स्टँडर्ड आपण मेंटेन करतो. द फर्स्ट वन स्टँडर्ड इज अ बॅक्टेरियल डिस्ट्रक्शन. आता मेन पाश्चरायझेशन कशासाठी जातं, ओके. द पाश्चरायझेशन बिकॉज the one of the most important bacteria is the mycobacter tuberculosis. Mycobacter tuberculosis is the TB bacteria should be in the milk. ज्यावेळेस धार काढली जाते त्यावेळेस हे बॅक्टेरिया आपल्याला खायला मिळतात. ते काय केलं जातात 22 डिग्री सेल्सिअस किंवा 60 डिग्री सेल्सिअस दुधामधनं नष्ट होतात. त्यासाठी आपल्याला पाश्चरायझेशन काय केलं जातं. पहिला आपला स्टँडर्ड आहे. देन सेकंड वन इज क्लीन ऍक्शन. दुधावर जी साई येणार आहे काय पाहिजे, किती दिवस राहिले तरी साई काय राहिली पाहिजे, ब्रेक जायचे, सारखी येऊ नये म्हणून काय केलं जातं, क्रीम लाईन रिडक्शन. क्रीम लाईन रिडक्शन सुद्धा पाश्चरायझेशन. फॉस्फेटेज इनऍक्टिव्हेशन. दुधामधला जो फॉस्फेटेज नावाचा एन्झाइम आहे, फॉस्फेटेज इनऍक्टिव्हेट करणं म्हणजे तो परत सारखा येऊ नये, हे पाश्चरायझेशन मध्ये केलं जातं. आता ह्याच्यामध्ये काय मायक्रोबॅक्टरम ट्युबरक्युलोसिस इज अ टी बॅक्टेरिया आणि द फॉस्फेटेज इनऍक्टिव्हेशन आर द निगेटिव्ह टेस्ट. निगेटिव्ह आपल्याला मिळते. एवढे स्टँडर्ड काय केले जातात पाश्चरायझेशन मध्ये मेंटेन केले जातात. देन नेक्स्ट वन इज अ मेथड्स ऑफ पाश्चरायझेशन. मेथड्स ऑफ पाश्चरायझेशन. मेथड्स ऑफ पाश्चरायझेशन मध्ये मेन महत्वाचे प्रकार आहेत दोन. इन बॉटल पाश्चरायझेशन आणि बॅच होल्डिंग पाश्चरायझेशन. इन बॉटल पाश्चरायझेशन मीन्स द सिंपल टेक्निक इज देअर. वॉटर फिल्ड विथ मिल्क. जे काचेच्या बाटल्या आहेत त्या काचेच्या बाटल्या किंवा प्लॅस्टिकच्या बाटल्या काय करायचं, तुम्हाला दूध भरायचं. दूध भरल्यानंतर टाइटली सील विथ स्पेशल क्लिप काय करायचं, त्या बाटल्या पॅक करून घ्या. बाटल्या पॅक केल्यानंतर 63 ते 66 डिग्री सेल्सिअसला पाणी काय करायचे, गरम करायचे आणि त्या गरम पाण्यामध्ये 30 मिनिट ठेवायचं. गरम पाण्यामध्ये 30 मिनिट तुम्ही ठेवा आणि ठेवल्यानंतर 30 मिनिट झाल्यानंतर जो गार पाण्याचा स्प्रे आहे, तो गार पाण्याचा स्प्रे 30 मिनिट झाल्यानंतर ते बाटल्या काढा आणि त्याच्यावरती स्प्रेइंग करा. तुमचं काय झालं, त्या दुधाचं पाश्चरायझेशन झालं. ते गरम पाणी काय करेल, बाटलीला गरम करेल. बाटली गरम झाल्यानंतर दूध आतलं गरम होईल. असं ह्याला म्हणलं जातं इन बॉटल पाश्चरायझेशन. सेकंड वन इथं आता ही जी डेअरी इंडस्ट्री मध्ये चालतं त्याला म्हणलं जातं बॅच होल्डिंग पाश्चरायझेशन. त्यामध्ये आता दोन टेक्निक येतात, लो टेम्परेचर लॉंग टाइम आणि हाय टेम्परेचर शॉर्ट टाइम. LTLT आणि HTST. ओके, सगळ्यात महत्वाचं चॅप्टर आहे, ज्यावरती प्रश्न सेमिस्टर एंडला असतात. ओके, LTLT मध्ये काय आहे तर महत्वाचं जे LTLTचं जे टेम्परेचर असतं ते 63 डिग्री सेल्सिअस. मागच्या डेफिनेशन मध्ये सांगितलं की 63 डिग्री सेल्सिअसला 30 मिनिट ठेवलं जातं आणि 5 डिग्री सेल्सिअसला कूल केलं जातं. ह्याला म्हणलं जातं LTLT म्हणजे काय, लो टेम्परेचर लॉंग टाइम. आणि HTST म्हणजे काय, 72 डिग्री सेल्सिअस 15 सेकंद. दॅट इज हाय टेम्परेचर शॉर्ट टाइम. अशा दोन पद्धती आहेत. ओके, तर LTLT पहिला आपण बघूया लो टेम्परेचर लॉंग टाइम मध्ये. पहिलं आहे तर वॉटर जॅकेटेड वॅट. वॉटर जॅकेटेड वॅट याच्यामध्ये काय केलेलं आहे, डबल वॉल जॅकेट, डबल वॉल पाईप असती. तर डबल वॉल पाईप मधनं काय केलं जातं, एका पाईप मधनं दूध सोडलं जातं आणि दुसऱ्या पाईप मधनं काय केलं जातं, त्याच्यामध्ये गरम पाण्याची वाफ सोडली जाते. गरम पाण्याची वाफ सोडल्यामुळं एक पाईप काय करतो, दुसऱ्या पाईपला गरम करतो आणि दूध काय केलं जातं, दूध आहे ते तुमच्या 60 डिग्री सेल्सिअसला कूलर मध्ये 30 मिनिट एक सेक्शन झाला. त्यानंतर ते दूध दुसऱ्या सेक्शनला जातं. नेक्स्ट नंतर तिथं परत असं जॅकेटेड वॅट मध्ये काय केलं जातं, तुमचं गार पाण्याचे पाईपनं परत कुलिंग केलं जातं आणि मग दूध काय होतं, बाहेर प्रोसेसिंगला
जातं. ह्याला म्हणलं जातं वॉटर जॅकेटेड वॅट. त्यानंतर वॉटर स्प्रे वॅट. वॉटर स्प्रे वॅट मध्ये काय केलं जातं, तर ती जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईन वरती काय केलं जातं, 63 डिग्री सेल्सिअसचा पाण्याचा स्प्रे 30 मिनिट त्याच्यावरती केला जातो. त्या पाईपलाईन वर 63 डिग्री सेल्सिअस पाण्याचा स्प्रे केल्यामुळं पाईप काय होतो, गरम होतो, दूध आता असं 30 मिनिट दूध सर्क्युलेट होत. सर्क्युलेट झाल्यानंतर दूध काय होतं, ते गार पाण्याच्या पाईपलाईन कडे जातं आणि तिथं परत स्प्रे परत होतो आणि दूध परत मग प्रोसेसिंग साठी जात. त्यानंतर सी ह्याच्यातलं सी पाईल्ड वॅट मीडियम पाईल प्लेस इन जनरल उभ केलं जातं. तिथं गरम वाफ आतनच पाईप मधनं सोडून हे केलं तर 63 डिग्री सेल्सिअसला 30 मिनिट हिटिंग केलं जातं आणि परत दुसऱ्या सेक्शन मध्ये आल्यानंतर 5 डिग्री सेल्सिअसची परत त्याच्यामध्ये काय केलं जाते, एअर सोडली जाते आणि एअर सोडल्यानंतर परत ते दूध 5 डिग्री सेल्सिअसला कुलिंग होतं. तर हे आहे लो टेम्परेचर लॉंग टाइमचे मेथड की ज्याच्यामध्ये 63 डिग्री सेल्सिअस आणि 30 मिनिटाचा आपल्याला अवधी आहे. देन नेक्स्ट वन इज द आता लार्ज स्केल डेअरी इंडस्ट्री, ज्याच्यामध्ये तुमचं दररोजचं 3 लाख लिटर 5 लाख लिटर एवढी स्टोरेज कॅपॅसिटी आहे. त्या ठिकाणी हे लो टेम्परेचर लॉंग टाइम वापरत नाही, तर HTST मेथड वापरतात, हाय टेम्परेचर शॉर्ट टाइम. दिस वन इज द मशीन. ही पाश्चरायझेशनची मशीन आहे. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, पाश्चराइज केलं जातं. आता ह्याच्यामध्ये हाय टेम्परेचर शॉर्ट टाइम पाश्चरायझेशन. हाय टेम्परेचर शॉर्ट टाइम पाश्चरायझेशन मध्ये काय, हिटेड मिल्क ऍट 72 डिग्री सेल्सिअस. ह्याच्यामध्ये 72 डिग्री सेल्सिअसला काय केलं जातंय, तुमचं दूध गरम केलं जातंय. किती सेकंदासाठी, 15 सेकंद, 15 सेकंद साठी केलं जातं आणि कूल टू द 5 डिग्री सेल्सिअस आणि डायरेक्टली कुलिंग 5 डिग्री सेल्सिअसला होतं. त्याचा ऍडव्हान्टेजेस फायदे काय, द कॅपॅसिटी टू हीट द ट्रीटमेंट ऑफ मिल्क क्विकली अँड ॲडिक्वेटली, रिजिड क्वालिटी कंट्रोल ओव्हर द रॉ अँड पाश्चराइज मिल्क. याच्यामध्ये दूध हे एकदम फास्ट रित्या काय होतं, गरम होतं, बॅक्टेरिया डिस्ट्रक्शन होतात आणि फास्ट काय केलं जातं, बाहेर पाठवलं जातं. देन इझी क्लीन अँड सॅनिटाईज. ह्याचं ॲटोमाइज स्वतःचे स्वतः काय होतं, क्लिनिंग केलं जातं. लोअर इनिशियल कॉस्ट ड्यू टू फुलेस्ट यूज ऑफ द रिजनरेशन. आपण काय करतोय, तिथं 30 मिनिट ठेवतो, तिथं 15 सेकंद ठेवतोय. त्यामुळे लवकर दूध आपलं बाहेर गेल्यामुळे काय होतंय, एनर्जी कन्झम्पशन कमी होतंय आणि आपले इनिशियल कॉस्ट सुद्धा कमी येते. देन पाश्चरायझेशन कॅपॅसिटी कॅन बी इन्क्रीज ॲट नॉर्मल कॉस्ट. कमी पैशामध्ये आपण पाश्चरायझेशन ह्याच्यामध्ये काय करू शकतो. देन रिड्यूस द मिल्क लॉसेस. ही मशीन काय करत असते, स्वतः सेल्फ क्लिनिंग करते, त्यामुळे काय होतं, मिल्क लॉस ह्याच्यामधनं काय होतो, रिड्यूस होतो. द प्रोसेस कॅन बी इंटरप्टेड अँड क्विकली स्टार्टेड. काय होतं, ॲटोमाइज आहे, ॲटोमाइज असल्यामुळं लगेच दूध आलं, मशीन चालू केली की कंटिन्युअस चालू राहते प्रोसिजर. ओके, हा याचे काही महत्वाचे फायदे आहेत. देन डिसएडव्हान्टेजेस, इट इज नॉट अडॅप्टेबल फॉर हँडलिंग इन स्मॉल क्वांटिटी. याच्यात जर तुमचं दुधाची जर स्टोरेज कॅपॅसिटी 40,000 50,000 असेल तर अशा ठिकाणी हे मशीन काही कामाचं नाही. देन गॅस्केट रिक्वायर्ड कॉन्स्टंट अटेन्शन. दूध इथं काय होत असते, इझिली फास्ट फास्ट काय होत असते, हिटिंग होत असते. त्यामुळे ह्याचे जे गॅस्केट वगैरे जे आहेत ह्याकडे आपल्याला कॉन्स्टंट काय करावं लागतंय, लक्ष द्यावं लागते. देन कम्प्लीट ड्रेनेज इज नॉट पॉसिबल. काय होतंय, शेवटला असलेलं थोडंफार दूध काय होतं, याच्यामध्ये राहण्याची चिन्ह आहेत. देन हाय थर्मोड्युरिक काउंट इज नॉट फुल्ली डिमिनाइज. ह्याच्यामध्ये बॅक्टेरियामध्ये 2 प्रकार येतात, थर्मोफिलिक आणि थर्मोड्युरिक. थर्मोड्युरिक म्हणजे हीट सेन्सेबल, ज्या जास्त तापमानाला सुद्धा हे बॅक्टेरिया काय होतात, सेन्सिटेबल राहतात, त्याला म्हणतो आपण थर्मोड्युरिक. आणि थर्मोफिलिक म्हणजे जे लो टेम्परेचरला बॅक्टेरिया सस्टेन राहतात आणि हाय टेम्परेचरला गेले की मरतात, त्याला म्हटलं जातं थर्मोफिलिक. तर हे जे हाय टेम्परेचरचे बॅक्टेरिया आहेत, हे हाय टेम्परेचरचे बॅक्टेरिया सुद्धा HTST मध्ये आहे असे राहतात, ते काय मरत नाहीत. फक्त याच्यामध्ये मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस TB चा जो बॅक्टेरिया आहे तो मरतो. देन ग्रेटर अक्युमुलेशन ऑफ मिल्क स्टोन इन हिटिंग सेक्शन. हे दूध सारखं जाऊन काय होतंय, दूध हे गरम होत राहते. गरम होत असल्यामुळं वाफ तिथं कंडेन्स होते, त्यामुळं दुधाचे पार्टिकल राहण्याची चिन्ह असतात. म्हणजे काय डिसएडव्हान्टेजेस आहेत.
Then आता ती HTS section कुठले येतात? This one figure denoting there the internal sections of HTST method. The first one is the float control balance tank. Float control balance tank. Then second one is the pump. Second one is the pump. Float control balance tank काय करतो? हळूहळू हळूहळू दूध काय करतो? पुढं पाठवायचं काम करतोय. Float control balance tank. Okay, this one is a balance tank. Float control balance tank. इथं आहे बघा. Okay, then the next one is the pumping section. इथून रॉ जनरेशन झालंय, हळूहळू दूध इथनं सोडायला चालू झालेलं आहे. पुढे इथं आहे दिस वन इज अ पंप सेक्शन. इथून दूध काय होणार? दूध सकिंग होणार आहे. त्यानंतर रिजनरेटिव्ह हिटिंग सेक्शन. हा आहे रिजनरेटिव्ह हिटिंग सेक्शन, हेटर सेक्शन. इथं दूध काय होतंय? 72°C गरम होत चाललेलं आहे. अँड देन नेक्स्ट वन इज अ होल्डिंग सेक्शन. हे दूध इथून गरम होऊन इकडे गेलेलं आहे बघा, या होल्डिंग सेक्शन. होल्डिंग टू इथं 15 सेकंड साठी दूध राहणार आहे. देन रिजनरेशन कूलिंग सेक्शन. दिस वन इज अ कंट्रोलर सेक्शन. ओके, मग इथून दूध इथं गेलं, इथून गेल्यानंतर हे कंट्रोलर कडे गेलं. इथं कूलर आहे, हा इथून ही जी गार आहे ती गार काय केलेली आहे? इथून पाठवलेली आहे. आणि हा कूलिंग सेक्शन मध्ये गेलेला आहे. कूलिंग सेक्शन झाल्यानंतर ऑटोमॅटिक कंट्रोल डिव्हाइसेस. ऑटोमॅटिक कंट्रोल डिव्हाइसेस इथं आहे बघा, रेकॉर्डर टू कंट्रोलर, की बाबा दूध व्यवस्थित गार होतंय का नाही हे इथं आपल्याला या कंट्रोलर मध्ये कळतं. देन स्टीम प्रेशर कंट्रोलर. स्टीम प्रेशर कंट्रोलर आणि मिल्क टेम्परेचर रेकॉर्डर हे इंटरनल डिव्हाइसेस आहेत त्याच्या. दिस वन आर द स्कीमॅटिक डायग्राम शुड बी इंटरनल. कसं ह्याच्यामध्ये दूध पाश्चरायझेशन केलं जातं. पहिला कुठला आहे? फ्लोट कंट्रोल बॅलन्स टँक. इथं दूध हळूहळू काय केलं जातं? मशीन मध्ये सोडलं जातं. त्यानंतर रॉ जनरेटर मध्ये दूध येतं सोडलेलं, तिथून पंप मध्ये जातं, पंपिंग मध्ये सक्शन होतं. सक्शन झाल्यानंतर इथं 72°C दूध गरम होतं. ते 15 सेकंड साठी होल्डिंग ट्यूब मध्ये जातं. होल्डिंग ट्यूब गेल्यानंतर डायरेक्टली या कंट्रोलर सेन्सर मध्ये जातं. इथं दूध कुलिंग होतं 5°C आणि मग काय केलं जातं? इथून बाहेर पडलं जातं. असं हे काय आहे? इंटरनल तुमची HTST मेथड मध्ये दूध येणे आणि पाठवणे, एवढे ह्याचे पार्ट्स आहेत. देन अदर मेथड्स ऑफ पाश्चरायझेशन. आता हे जे आहे हे आपल्या भारतापुरतं सीमित आहे. ह्याच्या पुढे सुद्धा काय केलं जातात? पाश्चरायझेशन केलं जातात, की बाबा 72°C वरती सुद्धा तापमान नेऊन सुद्धा पाश्चरायझेशन केलं जातं, की जेणेकरून दूध हे जास्त दिवस टिकावं. तर त्यामध्ये परत 3 पाश्चरायझेशन येतात, जी मगाशी मी सांगितलं तुम्हाला, की बाबा थर्मोड्युरिक जे बॅक्टेरिया जे हीट सेन्सिबल आहेत, म्हणजे 72°C दूध तापवल्याच्या वरती सुद्धा ते काय होतात? दुधामध्ये राहतात. तर ती बॅक्टेरिया मारण्यासाठी ह्या पुढच्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये पहिली पद्धत आहे व्हॅक्युम पाश्चरायझेशन. देन सेकंड वन UHT पाश्चरायझेशन म्हणजे अल्ट्रा हाय टेम्परेचर पाश्चरायझेशन आणि अपरायझेशन. या 3 पद्धती आहेत. द फर्स्ट वन इज अ व्हॅक्युम पाश्चरायझेशन. In this process of vacuum pasteurization is called as a vacreation. Okay, हा ऑब्जेक्टिव्हला विचारतात की व्हॅक्युम पाश्चरायझेशनला दुसरं नाव काय? तर vacreation. Okay, in this vacuum pasteurization or the vacreation, the machine used is the vacuator. Vacuator नावाचं मशीन यूज टू मेंटेन at the temperature 9 to 96°C. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचं जे दुधाचं तापमान आहे हे 96°C पर्यंत नेलं जातं. अँड डायरेक्टली कूल टू द 5°C विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड. ज्याला 15 सेकंद साठी सुद्धा दूध ठेवायचं नाही. 96°C ला दूध डायरेक्ट होणार आणि कूल टू द तुमचं दूध 5°C ला जाणार. ओके, म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुमचा टायमिंगचा संबंध नाही. Advantage pasteurization milk by the process to remove the off flavor of the milk as well as the cream. यामध्ये कुठलाही दुधाचा प्रकारचा वास सुद्धा याच्यामध्ये राहत नाही. क्रीम लाईन सुद्धा रिडक्शन होतं आणि बॅक्टेरियल काउंट सुद्धा ह्याच्यामधनं रिडक्शन होतो. ओके, 90 ते 96°C. Then pasteurization is the ultra high temperature
pasteurization. This one is a schematic diagram section. The first one section start. This one first one section is the milk. हे जे ब्लू लाईन दाखवते हे इंटरनल दुधाची आहे. येलो लाईन परत स्क्रीन करावं लागेल. Okay, ultra high temperature pasteurization. All of this section is there. Okay, the first one dark blue color denoting the milk. इथून दूध आतमध्ये पूर्ण या सेक्शन मध्ये पाठवलं जातं. सेकंड येलो लाईन इज फॉर द क्रीम. यामधनं क्रीम बाहेर टाकली जाते. देन लाईट अगेन दॅट द ब्लू कलर इज द स्किम मिल्क. हे लो फॅटचं दूध इथून काय केलं जातं बाहेर केलं जातं. देन स्टँडर्डाइज मिल्क. याच्यामध्ये स्टँडर्डाइज मिल्क आहे डार्क याच्यामध्ये परत काय केलं जातं दूध प्रमाणीकरण केलेलं बाहेर जातं. रेड मार्किंग इज द हिटिंग. जिथं जिथं त्याला असते त्या ठिकाणी काय केलेलं आहे दूध गरम होतं. देन ग्रीन लाईन डिनोटिंग द कुलिंग मीडियम. इथं ही जी हिरवं दिसतंय ती आहे ग्रीन मीडियम. या ठिकाणी दूध हिरवं काय केलं जातं इथं कुलिंग केलं जातं. आणि द ट्रान्सपरंट इज अ डायव्हर्सिफाईड फ्लो. परत काय केलं जातं ह्याच्यामधनं जर प्रक्रियायुक्त दूध केलेलं आहे ते जर प्रक्रिया व्यवस्थित झालं नाही तर रिटर्न टू द अगेन मिल्क सेक्शन. परत इथं मिल्क सेक्शनला येतं. अशी ही काय अल्ट्रा हाय टेम्परेचरची स्कीमॅटिक डायग्राम आहे. आता लेट्स सी द फर्स्ट वन व्हॉट इज मीन बाय द अल्ट्रा हाय टेम्परेचर पाश्चरायझेशन. UST milk. In the ultra high temperature pasteurization, the milk should be heated 137 to the 150 degree Celsius. 137.7 डिग्री सेल्सिअस ते 150 डिग्री सेल्सिअसला 4 सेकंड साठी कुलिंग केलं जातं. डायरेक्ट हिटिंग केलं जातं 4 सेकंद 137 डिग्री सेल्सिअसला. त्याच्यामुळं काय होतं दिस वन मिल्क इज अ टोटली असेप्टिक कंडिशन. यामध्ये 100% बॅक्टेरिया काय करतात मारतात. फक्त ह्याच्यामध्ये एकही कुठल्याही प्रकारचा बॅक्टेरिया ह्याच्यामध्ये राहत नाही. त्यामुळं ह्या दुधाची स्टोरेज लाईफ 6 महिन्यापर्यंत राहू शकते. ह्याच्यामध्ये 100% बॅक्टेरिया ह्याच्यामधले काय होतात मारतात. फक्त ह्याचा डिसएडव्हान्टेजेस काय ह्याच्यामध्ये जे मानवाला लागणारे युजफुल बॅक्टेरिया सुद्धा डिस्ट्रक्ट होतात. युजफुल तुमचं हार्मफुल बॅक्टेरिया बी मारतात आणि युजफुल बॅक्टेरिया बी मारतात. दोन्हीही बॅक्टेरिया ह्याच्यामध्ये काय केले जातात पूर्णपणे डिस्ट्रक्ट होतात पूर्णपणे मरतात. त्यामुळं हे जर USTचं दूध जर आपण कल्चर डेअरी प्रोडक्टला घेतलं जर दही किंवा लस्सी किंवा श्रीखंड वगैरे जर बनवायला जर घेतलं त्याच्यापासून कुठल्याही प्रकारची लागत नाही. कारण का ह्याच्यामध्ये बॅक्टेरिया काय होतात पूर्णपणे डिस्ट्रॉय केले जातात. ओके, ह्याचा फक्त एकच ऍडव्हान्टेज आहे की दुधाची असेप्टिक कंडिशन ही मेंटेन राहते. दूध एकदम स्वच्छ होतं आणि 6 महिन्यापर्यंत राहू शकतं. कशामध्ये अल्ट्रा हाय टेम्परेचर पाश्चरायझेशन मध्ये. देन last method is the uprisation. अपरायझेशन मध्ये म्हणजे काय टेम्परेचर वाढवत जायचे आपल्याला 137 पासून चालू आहे आपण 150 पर्यंत टेम्परेचर न्यायचे म्हणून याला नाव दिलंय अपरायझेशन. अप्पर टेम्परेचर इन्क्रीज आणि रायझेशन म्हणजे प्रोसिजर टेम्परेचर इन्क्रीज करणे. ओके, इटसेल्फ इन स्टॉर्टन इथं ग्राफ मध्ये दाखवलं इथं 120 च्या वर 120 च्या वर गेलंय बघा इथं 150 पर्यंत सेट झालेला आहे. आणि तिथनं इनडायरेक्टली कुलिंग डायरेक्ट ही जी लाईन होती काय डायरेक्ट 5 डिग्री सेल्सिअस ला आणायचं आहे. ओके, इन द अपरायझेशन ऑफ इट सेल्फ शॉर्टन फ्रॉम द वर्ड अल्ट्रा पाश्चरायझेशन. याच्यामध्ये काय केलेलं आहे टू मेंटेन द टेम्परेचर 150 डिग्री सेल्सिअस 150 डिग्री सेल्सिअस दुधाला 150 डिग्रीला दूध काय केलं जातं इथं 4 सेकंदासाठी एकदम
हीट करतात आणि डायरेक्टली कूल टू दी 4 डायरेक्टली कूल टू द 5 डिग्री सेल्सिअस. 5 डिग्री सेल्सिअसला काय केलं जातं, इथं दूध आणलं जातं. आता याच्यामध्ये काय केलं तर आपण 100 डिग्री सेल्सिअसला काय करतो, आपण स्टरलायझेशन करतो. 100 डिग्री सेल्सिअस जे आपण पाणी जे गरम केलं होतं त्यामध्ये सगळे ग्लासवेअर आपण काय होतो, स्टरलाइज होतात. इथं 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे, 105 डिग्री. त्यामुळं इथं दुधातला असा फ्लेवर, कुठला जरी फ्लेवर असेल किंवा ऑक्सिडेटिव्ह स्पॉइलेज बॅक्टेरिया असेल, हे सगळे पूर्ण काय होतात, फॉस्फेटेस सुद्धा काय होतो, इनॅक्टिव्हेट होतो. हे पूर्णपणे सॅनिटाइज होतं, पूर्णपणे दूध स्टराइज होतं आणि असं दूध न्यूट्रिशनल व्हॅल्यू जास्त करून पुढं काय होतं, पाठवलं जातं. ओके, महिन्यापर्यंत स्टोर करू शकतो. इन द फॉरेन कंट्री दिस वन शुड बी यूज, दॅट इज अप्रायझेशन अँड अल्ट्रा हाय टेम्परेचर पाश्चरायझेशन. प्रक्रिया फॉरेन मध्ये यूज केल्या जातात. पण याच्यामध्ये काय डिसएडव्हान्टेजेस काय आहे, तर आपण अप्रायझेशन किंवा जर अल्ट्रा हाय टेम्परेचर पाश्चरायझेशन केलं, आपले युजफुल बॅक्टेरिया सुद्धा डिस्ट्रक्शन होतात. आपल्याला हे दूध कल्चर डेअरी प्रोडक्ट साठी यूज करता येत नाही. ओके, हे डायरेक्टली दूध फक्त कन्झम्पशन साठी आपण वापरू शकतो. आपलं दूध हे पुढे कल्चर डेअरी प्रोडक्टला वापरता येत नाही. ओके, दिस वन इज द मेथड ऑफ अप्रायझेशन. दिस वन इज all of these methods included in this one lecture. Okay, that is the pasteurization, methods of pasteurization, formulations of the standard, objective of this pasteurization. Okay, is the end of this lecture. Okay, thanks a lot.